हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो दादांनो. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर 2 दिवस झाले ब्लॉग बनवायला मला टाईमच नाही भेटला आणि शॉर्ट पण बनवायला टाईम नाही भेटला बघा. तर कारण की ना आज आपल्या पारनेरची ना जत्रा आहे. तर आमची भैरवनाथाची जत्रा आहे आज. त्याच्यामुळं साफसफाई चालू होती घराची. तर त्याच्यामुळं मला आहे ना टाईमच नाही भेटला. तर बघा इतकी साफसफाई. आज सकाळी ना मुलांचा आज पेपर होता गणिताचा आणि छकूचा इंग्रजीचा. असं दोघांचे 2 पेपर होते. तर ते पेपरला गेले, त्यांचा नाश्ता बिष्टा करून दिला आणि मग नंतर म्हणलं आता स्वयंपाक आपण नंतर करू. तर मग मी ही फरची राहिली होती बघा धुवायची. बाकी सगळं घरं ते सगळं साफसफाई करून झालं आहे माझं. इकडं बघा इकडं बराचसा असा पसारा ठेवला आहे. आता हे मला परत नीटनेटका करायचं आहे आणि हे सगळं मी साफ करून घेतलं आहे बघा. हे देवाचे भांडे पण घासून बिसून ठेवलेले आहेत आणि फरची पेन राहिली होती. अजून हा दिवाणी इकडे लावायचा राहिला आहे. आणि बघा ही माचुळी आणलेली आहे. ही बघा ही अशी माचुळी घेतली आम्ही बघा, इतकी मोठी आहे. अजून तो पसारा सगळा काढायचा आहे आणि काही दाणे आम्ही बाहेर वाळायला घातलेले आहेत. तर ते दाणे पण आणायचे राहिलेत अजून. ते आणून हे सगळं नीटनेटकं लावायचं आहे. आणखीन या 2 कणग्या आम्ही गावाच्या भरून ठेवलेल्या आहेत. तर बघा आणि इकडं बघा हे घर सगळं साफसफाई करून झालेलं आहे. थोडासा पसारा राहिलेला आहे आणखीन. तर तो पसारा पण अजून काही लावायचा राहिलेला आहे. इकडं बघा इकडं खोट होती. तर ती खोट आम्ही इकडं लावली बघा. तर छोकू म्हणली इकडं लावायची मम्मी. तर इथं लावलेलं आहे. तर देवपूजा बिजा सगळं झालेलं आहे. आणि अजून काल कपडे गोधाडे आणि ते ब्लँकेट सगळं धुतलं आहे आणि ते अजून काही वरतीचे पत्र्यावरती तर काही ब्लँकेट वाळले नव्हते. त्याच्यामुळं मग ते मी ना हेच नाही केले, खालीच नाही आणले. तर बघा इकडलं घरातलं पण सगळं राहिले अजून केलं आहे काही. आणि आता मी ही मशीन पण अशी लावणार आहे बघा इथं. तर बघा तुम्हाला कसं वाटते मला कमेंटमध्ये सांगा. इथं छान वाटते का पहिली आपली इथं होती का इथं छान वाटते. तर ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि बघा हे असं अजून राहिला आहे पसारा लावायचा बघा काही. हे बघा इथं एवढे यांचे कपडे राहिलेले इथं धुवून बिवून ठेवलेले इथं. ते अजून वरती लावायचे राहिलेले आहेत. आणि हे बघा इथं सगळे कागदपत्र काढून ठेवलेले इथं. तर काही फेकून दिले का ते म्हणतात माझं हे हरवलं ते हरवलं. त्याच्यामुळे छकूचे पप्पा आले का ते त्यांना काय लागतंय ते बघतात आणि ठेवतात. तर बघा इकडं आपलं कपाटाची दुर्दशा लय बेकार झालेली आहे. पण चला थोड्या दिवसांसाठी आपण तसंच वापर करू त्याचा, नंतर आपण नवीन घेणारच आहे. तर बघा हे असं झालं आहे बघा. किचनची पण असं हे करून घेतलं आहे मी. तर इथं राहिलेले आहेत, इथं काही डबे लावायचे राहिलेले इथं. तर ते एका ते घातलेत. आता कसं आहे कुरडई पापड वडे सगळं झालं का मग ते एका डब्यात ठेवून देणार आहे. तर बघा इकडं असं मग किचनची पण सफाई करून घेतलेली आहे. तर बघा इथं फ्रीज लावलेलं आहे बघा. गिरण पण आहे पिठाची. तर आता चला मी आता स्वयंपाक बनवून घेते आणि मग भेटू आपण याच्यामध्ये जत्रेमध्ये. तर चला पर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, पूर्ण बघा. आणि ज्यांना जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आले असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर आज आपण जत्रेला जाणार आहे. जत्रेत पण खूप मजा येणार आहे. मुलं तोपर्यंत पेपर देऊन आले की मग आम्ही देवाला जाणार आहे. तर चला. तर आता आपला स्वयंपाक झाला आहे आणि बघा इथं पिशवी पण भरून ठेवली गावात. आपल्याला हे नैवेद्य तेन घेऊन जायचं आहे आणि चूळ पण भरायचा आहे. त्याला आता मंदिरात गेल्यावर तुम्हाला दाखवते. चल रे आवरलं का? दादा पण चालला. चला मग आलो आहे आता गावामध्ये. बघा जत्रा खूप भरलेली आहे. इकडून पण आहे आणि बघा गर्दी पण दिसती. एवढी नाही, उन्हामुळे थोडी कमी झालेली आत्ता पण आहे. खूप लांबवर दुकानं बसलेली होती बघा. इकडं पण होती आणि पुढं पण मंदिराच्या मागं पण होते. इकडं 2-3 नारळाचे दुकानं होते आणि इकडं बघा खाऊचे पण दुकानं होते शावरेवडी. आणि इथं नारळ पण होते. तर छोकूचे पप्पा म्हणले आता इथं नारळ घेतो. त्यांनी नारळ आणि तेल इथं घेतलं.
तोपर्यंत छकून आम्ही दोघीजणी पुढं निघालो होतो. तर मंदिराच्या बाहेर बघा मंडप घातलेला होता आणि वरती पण खूप छान सजवलेलं होतं. बाहेरून पण असं फुलांचे हारण तेन खूप छान असं त्यांनी सजवलेलं होतं. इथं बघा पहिल्यांदीच घंटा वाजवायला, तर घंटासुद्धा त्यांनी इतकी छान सजवली होती फुलांनी. आणि बघा इकडं रांगोळी तेन खूप छान काढली होती. असे बाजूबाजूला फुलांचे हार बनवून असे बांधले होते बघा किती छान. आणि रांगोळी पण इतकी छान त्यांनी काढली होती, इतकी भारी बघा किती मस्त आहे. खूप मोठी पण काढली होती. मग इथून मंदिराच्या मागून जायचं होतं आणि पुढं मग नळ होता तिथं हातपाय धुवून मग आतमध्ये प्रवेश करायचा होता. कारण बाहेरून आल्यावरती हातपाय धुवून मगच आतमध्ये जातात. तर मग दादा ते पण आले होते मागून नारळ न तेल घेऊन. तर मग दादाने माझ्याजवळ दिलं नारळ आणि तेल आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. तर इकडं बघा आतमध्ये आल्यावरती ना इतकं छान होतं ना मंदिर, इतकं भारी सजवलेलं होतं बघा. इकडं असे फुलांचे मस्त हार बनवून त्यांनी लावले होते. खूप छान मंदिर सजवलं होतं बघा इकडं. आणि मंदिरात आल्यावर पण खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. इथं नंदीच्या तिथं पण असे त्यांनी फुलांचे हार लावून मस्त असं सजवलेलं होतं बघा. आणि इकडं पुढं पण खूप छान सजवलेलं होतं बघा. सगळी अशा फुलांनी खूप छान सजवलं होतं. आणि ह्या घंटांच्या मध्ये एक एक त्यांनी फुलांचे हार टाकले होते, ते पण इतके छान दिसत होते. त्याच्यानंतर मग आहे ना छकूचे पप्पा आणि दादा दोघंजणं दर्शनाला गेले. तोपर्यंत मला इकडं मोना भेटली होती. मग मोना म्हणली आपण जाऊ दर्शनाला संगच. तर मग तिच्या संग थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग थोडी गर्दी कमी झाल्यावरती मग ती म्हणली आपण दोघी पण दर्शनाला जाऊ, म्हणजे फोटो पण काढता येते मंदिरामध्ये. आम्ही लवकर आलतो ती म्हणली, पण फोटो काढता नाही आले. त्याच्यामुळं मग ती म्हणली आपण नंतर मागून जाऊन काढू. तर बघा खूप छान सजवलं होतं, इतकं भारी वाटत होतं मंदिरामध्ये. तर बघा मग नंतर चला आम्ही चाललो होतो आता दर्शनाला. मी पुढं गेले आणि बघा इकडं गर्दी पूर्ण कमी झाली होती बघा, कोणीच नव्हतं. तर कसं उन्हाचा म्हणजे इतकं उन्हाचा कार झाला होता ना, त्याच्यामुळं गर्दी कमी झाली होती. तर मग मी नेलेला नैवेद्य दाखवला त्यांनी पुजाऱ्यांनी आणि परत तो माझ्याकडं देऊन त्यांनी बाहेर पाठीमध्ये ठेवायला सांगितला होता. तर बघा मग मी आले बाहेर. नंतर छकूला पण दर्शनाला लावलं मी आणि मग ती पण आली, तिने पण दर्शन घेतलं, फोटो काढले. इकडं मोना संघ पण काही थोडे फोटो काढले. तर बघा नंतर मग इकडं नंदीचं पण दर्शन घेतलं बघा, तिथं पण एक फोटो काढला. इकडं नंदीच्या तिथं पण खूप छान सजवलं होतं. छकू म्हणली मम्मी तुझा एक फोटो घे. दर्शन घेऊन आल्यावर इकडे छकूच्या पप्पानी मग चूळ भरून घेतला आणि दक्षिणा पण ठेवली. मी घरून बनवून आणलेला स्वयंपाक तो मग त्यांना वाढीत होते. तर पप्पा म्हणले का एवढं तुम्ही वाढूच नका, मी तसंच त्यातला एक घास खातो, कारण सगळ्यांचा एक एक घास खावा लागतो. त्यांनी एक घास खाल्ला आणि अंगारा पण दिला बघा. इकडं मग मी डबे ते ठेवून दिले ते घरी न्यायला. आणि मग नंतर यांनी तिथं दक्षिणा पण ठेवली. आणि मग आम्ही थोडीशी खरेदी करून घरी येणारच होतो. चला आम्ही आलेले घरी. काय काय आणलं छकू, काय काय खरेदी केली ग तू? बेल्ट घेतला, परत ही लिपस्टिक घेतली, लिक्विड लिपस्टिक. हा अशी आणि कानातले. कसे आहेत? मीच होते घ्यायला. 45 तर माझेच होते ना. हो का? उद्या घालणार आता जत्रेला. आता उद्या आमची खंडोबाची जत्रा आहे, तर खंडोबाच्या जत्रेला पण छकू आता काय तिथं पण काय ना काही घेणारच आहे. ही काय आहे अशीच काय ना काय. आणि हे रबर बँड घेतलं 20 रुपयामध्ये बघा. हे किती आहेत ग? 4 नाही 6 आहेत. हा 6. तर 20 रुपयामध्ये हे 6 घेतले. काही घ्या 20 मध्ये होतं.
आणि ती लिपस्टिक मात्र तेवढी 30 रुपयाची आहे. तर बघा, चला आता आम्ही जेवण करतो, तुम्ही पण जेवायला या. आणि छकुला थंड थंड थम्सअप पेती बघा, ती जेवली होती. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर उद्या भेटू आपण आमच्या खंडोबाच्या यात्रेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.